वेलकम विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या आजच्या 9वी इंग्लिशच्या या सेशनमध्ये. इन अवर प्रिव्हियस सेशन वी हॅव स्टार्टेड 1.2 द फन दे हॅड. नाव वी आर ऑन पेज नंबर 8. आपण आपल्या मागच्या 2 तासिकेंपासून द फन दे हॅड या लेसनला सुरुवात केलेली होती. आता आपण पेज नंबर 8 वर आहोत अँड नाव वी आर गोइंग टू कम्प्लीट दिस लेसन. ओके, नाव look at page number 8. I didn't say I didn't like it, Margie said quickly. In our previous session, we have seen that Tom found a real book. They were discussing about that real book and the schools in olden days. When they were discussing about the schools in olden days, Tom said Margie that in olden days schools there were human teachers and the human teachers taught all the students at one time and a single topic. Then at that time Margie said that her mother is saying to her that a teacher has to teach every student differently, and on that sentence Tom said her, if you don't like this book, then don't read it. जर तुला ते आवडलेलं नसेल तर तू वाचू नकोस, असं जेव्हा टॉम तिला सांगतो. ऑन दॅट टॉम्स आन्सर शी सेज, आय डिडंट से आय डिडंट लाईक इट. मी नाही म्हणते म्हणे की मला ते पुस्तक आवडत नाही. मार्गी सेड क्विकली. शी वॉन्टेड टू रीड अबाउट दोज फनी स्कूल्स. ऑन द अदर हँड शी वॉन्टेड टू नो more about those funny schools in olden days. जुन्या काळातल्या शाळेबद्दलच्या त्या मजेशीर गोष्टी ज्या होत्या, फनी थिंग्स अबाउट द स्कूल, त्या तिला अजून जाणून घ्यायच्या होत्या आणि म्हणून तिला ते पुस्तक अजून वाचायचं होतं. आणि म्हणून ती म्हणते की आय डिडंट से आय डिडंट लाईक इट. मला आवडलेलं नाही असं मी म्हणत नाही. They weren't even half finished when Margie's mother called Margie school. त्यांचं ते पुस्तक अजून अर्धसुद्धा वाचून झालेलं नव्हतं आणि तेव्हा मार्गीज मदर कॉल्ड मार्गी फॉर स्कूल. शाळेची वेळ झालेली होती आणि म्हणून मार्गीच्या आईने मार्गीला आवाज दिला की आता शाळेची वेळ झाली. मार्गी लुक्ड अप. तिने मागे वळून पाहिलं आणि आईला उत्तर दिलं, नॉट येट ममा. आई, अजून शाळेची वेळ झालेली नाहीये. तिच्या आईने उत्तर दिलं पुन्हा, नाव सेड मिसेस जोन्स. शाळेची वेळ झालेली आहे अँड इट इज प्रॉबॅबली टाइम फॉर टॉमी टू. आणि टॉमीच्या सुद्धा शाळेची बहुतेक वेळ झालेली आहे. प्रॉबॅबली, बहुतेक, असं मिसेस जोन्स म्हणजेच मार्गीची आई टॉमीला सुद्धा सांगते की तुझी सुद्धा शाळेची वेळ झालेली आहे. सो यू बोथ प्लीज गेट अप अँड जॉईन युअर मेकॅनिकल टीचर. Margie said to Tommy, can I read the book some more with you after school? Now she is the interest in that book increased in mind of Margie. आणि म्हणून मग मार्गी टॉमीला रिक्वेस्ट करते की शाळा सुटल्यानंतर, शाळा झाल्यानंतर आपण हे पुस्तक पुन्हा वाचायचं का? टॉमी उत्तर देतोय, मे बी, कदाचित, बघू म्हणे आपण वाचायचे की नाही ते. ही सेड nonchalantly without taking any interest, किंवा त्याला आपण बेफिकिरीने असं म्हणतो. ठीक आहे. मग हा टॉमी अत्यंत बेफिकिरीने, नॉनशॅलेंटली उत्तर देतो की बघू. ही वॉक्ड अवे व्हिसलिंग. तो शीळ वाजवत तिथून निघाला. द डस्टी ओल्ड बुक टक्ड beneath his arm. डस्टी ओल्ड बुक, ते जे धुळीने माखलेलं जुनं पुस्तक होतं, ते जुनं पुस्तक त्याने त्याच्या काखेमध्ये दाबलेलं होतं आणि तो शीळ वाजवत निघून गेला. मार्गी वेंट इनटू द स्कूल रूम. आता ती जी वर्गखोली होती की ज्या वर्गखोलीमध्ये मार्गी एकटी आणि तिचा तो मेकॅनिकल टीचर असे दोघं ज्या स्कूल रूममध्ये होते, एका घरातलीच एक ती खोली होती की ज्या खोलीमध्ये
तो मेकॅनिकल टीचर म्हणजे तो कॉम्प्युटर ठेवलेला होता आणि त्या खोलीला स्कूल रूम असं म्हटलेलं आहे. मार्गी त्या स्कूल रूममध्ये गेली. इट वॉज राईट नेक्स्ट टू हर बेडरूम. तिच्या बेडरूमच्या बाजूलाच ती स्कूल रूमची खोली होती. अँड द मेकॅनिकल टीचर वॉज ऑन अँड वेटिंग फॉर हर. मेकॅनिकल टीचर वॉज ऑन. तिचा जो मेकॅनिकल टीचर होता, जो कॉम्प्युटर होता, तो सुरू होता आणि तो मार्गीची वाट पाहत होता. इट वॉज ऑलवेज ऑन ॲट द सेम टाईम एव्हरी डे एक्सेप्ट सॅटर्डे अँड संडे बिकॉज हर मदर सेड लिटल गर्ल्स लर्न बेटर इफ दे लर्न ॲट रेग्युलर अवर्स. रोज याच वेळेला, फक्त शनिवार आणि रविवार सोडून रोज एकाच वेळेला तो जो मेकॅनिकल टीचर असायचा तो सुरू असायचा. का सुरू असायचा? कारण त्या एकाच वेळेला मार्गीची आई तो सुरू करून ठेवायची. कारण तिला असं वाटायचं की जर शिस्तीने रोज त्याच वेळेला जर अभ्यास केला तर जास्त लक्षात राहायला मदत होते. आणि एक्सेप्ट सॅटर्डे अँड संडे, सॅटर्डे आणि संडे त्यांना हॉलिडे म्हणून त्यांना त्या दिवशी मेकॅनिकल टीचरचा त्या 2 दिवशी बंद असायचा. The screen was lit up. Now the lessons of Margi were started here. The screen was lit up. त्या मेकॅनिकल टीचरची जी स्क्रीन होती, त्या कम्प्युटरची जी स्क्रीन होती ती उजळली. And it said, today's arithmetic lesson is on addition of proper functions. आणि तो त्या दिवसाचा लेसन जो होता, टीचिंग जे होतं ते त्या मेकॅनिकल टीचरने सुरू केलेलं होतं. आणि त्या दिवसाचं जो लेसन होता तो कशावरती होता? अरिथमेटिक लेसन. अंकगणित हा विषय होता. अंकगणितावरती त्या दिवसाचा लेसन होता. आणि अंकगणितामध्ये, अरिथमॅटिकमध्ये मार्गीला तो मेकॅनिकल टीचर काय शिकवणार होता? ॲडिशन ऑफ प्रॉपर फ्रॅक्शन्स, अपूर्णांकाची बेरीज. हा अंकगणितातला त्या दिवसाचा विषय होता. आणि तो विषय सुरू झाल्यानंतर मेकॅनिकल टीचर also informed Margie to insert the yesterday's homework. काल दिलेला होमवर्क जो होता तो होमवर्क प्रॉपर स्लॉटमध्ये टाकायला त्या मेकॅनिकल टीचरने मार्गीला सूचना केली. प्लीज इन्सर्ट यस्टरडेज होमवर्क इन द प्रॉपर स्लॉट. मार्गी डिड सो विथ अ साय. अत्यंत दुःखाने उसासा टाकून मार्गीने ते होमवर्कचा स्लॉट प्रॉपर जागेवरती टाकायचं काम केलं. शी वॉज थिंकिंग अबाउट द ओल्ड स्कूल्स दे हॅड वेन हर ग्रँडफादर वॉज अ लिटल बॉय. जरी ती त्या मेकॅनिकल टीचर समोर बसलेली होती, जरी तिने होमवर्क त्या प्रॉपर स्लॉटमध्ये टाकलेला होता, तरीसुद्धा ती काय विचार करत होती? शी वॉज थिंकिंग अबाउट द ओल्ड स्कूल्स दे हॅड वेन हर ग्रँडफादर वॉज अ लिटल बॉय. तिच्या आजोबांचे आजोबा जेव्हा लहान मूल होते तेव्हा ते शाळेमध्ये कसे जायचे आणि तिथे कसे धमाल करायचे ते सगळे विचार तिच्या डोक्यात येत होते. ऑल द किड्स फ्रॉम द होल नेबरहूड केम. जवळपासचे सगळे मुलं शाळेमध्ये येत होते. आणि शाळेमध्ये येताना ते कसे येत होते? लाफिंग अँड शाउटिंग इन द स्कूल यार्ड. शाळेच्या आवारामध्ये, शाळेच्या पटांगणामध्ये ते सगळे कसे येत होते? लाफिंग अँड शाउटिंग, सिटिंग टुगेदर इन द क्लासरूम. त्या शाळेच्या वर्गखोलीमध्ये एकत्र ते बसत होते. गोईंग होम टुगेदर. शाळा सुटल्यावर घरी जाताना ते सगळे सोबत घरी जात होते. गोईंग होम टुगेदर. ॲट द एंड ऑफ द डे. शाळा सुटल्यावर ते सगळे एकत्र घरी जात होते. दे लर्न द सेम थिंग्स. ते सगळे एकाच वेळी एकच गोष्ट शिकत होते. सो दे कुड हेल्प वन अनदर. Now this is the benefit when lots of students learn one thing at a time, then this is the benefit. What is the benefit? That they could help each other. जेव्हा एकाच वेळी एकच विषय अनेक मुलं शिकतात तेव्हा हा बेनिफिट असतो, त्यांना हा फायदा असतो की ते एकमेकांना न समजलेल्या गोष्टींबद्दल ते चर्चा करू शकतात. आणि अशी चर्चा करण्याची संधी मार्गीला आणि टॉमला नव्हती. का नव्हती? बिकॉज दे वे आर अलोन ॲट द होम अँड इन फ्रंट ऑफ मेकॅनिकल टीचर. आणि म्हणून त्यांना तशी सोय नव्हती. दे लर्न द सेम थिंग्स सो दे कुड हेल्प वन अनदर विथ द होमवर्क अँड टॉक अबाउट इट.
होमवर्क आणि इतर अभ्यासाबद्दल ते एकमेकांशी बोलू शकत होते, एकमेकांना मदत करू शकत होते. अँड द टीचर्स वेआर पीपल. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे टीचर्स हे मेकॅनिकल टीचर नव्हते, टीचर्स हे कम्प्युटर्स नव्हते, मशीन्स नव्हते, तर ते काय होते? दे वेआर ह्युमन बिंग, दे वेआर पीपल. द मेकॅनिकल टीचर वॉज फ्लॅशिंग ऑन द स्क्रीन. हे सगळे विचार जेव्हा मार्गीच्या डोक्यात चाललेले होते, ॲट द सेम टाइम वेन मार्गी वॉज थिंकिंग अबाउट द ओल्ड स्कूल्स अँड द फन दे हॅड, त्याच वेळी मेकॅनिकल टीचर मात्र त्याचं काम करत होता. बिकॉज दॅट मेकॅनिकल टीचर इज अ इमोशनलेस मशीन. त्याला माहिती नव्हतं की मार्गीच्या डोक्यामध्ये नेमके काय विचार चालू आहेत, म्हणून तो त्याचं काम करत होता. आणि त्याचं काम काय करत होता? तो त्या अरिथमेटिकवरती फ्रॅक्शन्सच्या ॲडिशन्स तो तिला द्यायचं काम करत होता. द मेकॅनिकल टीचर वॉज फ्लॅशिंग ऑन द स्क्रीन वेन वी ॲड फ्रॅक्शन्स 1/2 अँड 1/4 ... फ्रॅक्शनची जी ॲडिशन आहे, अपूर्णांकांची जी बेरीज आहे, ती तो स्क्रीनवरती देण्याचं काम करत होता. त्याला कळत नव्हतं की वेदर student is learning or not. Margie was thinking about how the kids must have loved it in the old days. त्या जुन्या शाळांमध्ये जायला विद्यार्थ्यांना, मुलांना किती आवडत असेल असा विचार मार्गी करत होती. शी वॉज थिंकिंग अबाउट द फन दे हॅड. त्या जुन्या स्कूल्समध्ये, ओल्ड डेज स्कूल्समध्ये किड्सने लर्निंगसोबतच एन्जॉयमेंटसुद्धा केलेला असेल याचा विचार मार्गी करते. आणि ती म्हणते की शी वॉज थिंकिंग अबाउट द फन दे हॅड. विद्यार्थी मित्रांनो, आपण आता हा लेसन झालेला आहे आपला. याच्या खाली ज्या ॲक्टिव्हिटीज दिलेल्या आहेत त्या ॲक्टिव्हिटीज आपण आता बघू. नाऊ लुक ॲट द पिक्चर गिवन हिअर. दिस पिक्चर डिस्क्राइब्स द थीम ऑफ दिस लेसन. कम्प्युटर अँड अ बुक इन हँड. आपण पहिल्या ॲक्टिव्हिटीकडे वळूया आता. Okay, our first activity on page number 9, use the proper punctuation marks. Punctuations marks ची आपली पहिली ॲक्टिव्हिटी आहे. Our first sentence is, where did you find it? This is a question. हा प्रश्न आहे. साहजिकच या प्रश्नाचा जो सुरुवातीचा शब्द आहे त्याचं जे पहिलं लेटर आहे ते कॅपिटल आणि याचा शेवट होतोय क्वेश्चन मार्कने. आणि दिस इज अ सेंटेन्स सेड बाय समवन. कोणीतरी बोललेलं हे वाक्य आहे, म्हणून हे कशामध्ये घेतलं आहे आपण? डबल इन्व्हर्टेड कॉमर्समध्ये घेतलेलं आहे. ओके, असे 3 बदल आपण केलेले आहेत. डबल इन्व्हर्टेड कॉमर्स घेतलेले आहेत कारण कोणाच्या तरी तोंडचं वाक्य हे जसंच तसं आपण घेतलेलं आहे. हा प्रश्न आहे म्हणून याचा शेवट क्वेश्चन मार्कने झालेला आहे. आणि जे अध्यक्षर आहे, जे फर्स्ट लेटर ऑफ फर्स्ट वर्ड आहे, ते आपण कसं घेतलं आहे? कॅपिटल घेतलेलं आहे. आता दुसरं वाक्य बघा. व्हॉट इज इट अबाउट? हा सुद्धा प्रश्न आहे म्हणून याचा शेवटसुद्धा क्वेश्चन मार्कने झालेला आहे. डबल इन्व्हर्टेड कॉमर्स कशासाठी दिलेले आहेत? कारण कुणाच्या तरी तोंडचं वाक्य हे जसंच तसं घेतलेलं आहे. आणि पहिल्या शब्दाचा अध्यक्षर जे फर्स्ट लेटर ऑफ फर्स्ट वर्ड हे आपण कसं घेतलेलं आहे? कॅपिटल लेटर्समध्ये घेतलेलं आहे. त्यानंतर तिसरं वाक्य आहे, आय हेट स्कूल. इथे काय बदल झालेला आहे? इथे जो आय असतो विद्यार्थी मित्रांनो, तो लक्षात ठेवा, हा वाक्याच्या सुरुवातीला असो, मध्ये असो, शेवटी असो, कुठेही आलेला असला तरीसुद्धा आय हे कॅपिटल लेटरमध्येच घ्यायचं. ओके, वाक्याचा शेवट हे सिम्पल सेंटेन्स आहे, दिस इज नॉट अ क्वेश्चन, म्हणून फुलस्टॉपने याचा शेवट झालेला आहे. आणि डबल इन्व्हर्टेड कॉमाज इथं दिलेले आहे कारण हे कोणाच्या तरी तोंडचं वाक्य आपण जसंच्या तसं घेतलेलं आहे. आपण पुढचं वाक्य बघू, चौथं. सेम विथ माइन सेड मार्गी. इथे सेम विथ माइन हे जे सेंटेन्स आहे हे आपण डबल इन्व्हर्टेड कॉमर्समध्ये घेतलेलं आहे. सेमचा एस कॅपिटल घेतलेला आहे, त्यानंतर कॉमा घेतलेला आहे आणि सेड मार्गी हे त्या इन्व्हर्टेड कॉमाच्या बाहेर आपण काढलेलं आहे. ठीक आहे, मार्गीचा एम कॅपिटल कारण ते नाऊन आहे. ठीक आहे, आपण आता पुढच्या आपल्या ॲक्टिव्हिटीकडे जाऊया. ओके, आपली पेज नंबर 9 वरची दुसरी ॲक्टिव्हिटी विद्यार्थी मित्रांनो,
The following sentences have an unusual meaning in the context of the story. इथे आपल्याला ABCDE असे 5 सेंटेन्सेस फ्रॉम द स्टोरी, स्टोरीमधले 5 सेंटेन्सेस आपल्याला इथे दिलेले आहेत. काय करायचं आहे आपल्याला? राईट व्हॉट दीज सेंटेन्सेस वुड मीन टुडे अँड व्हॉट दे मीन इन द कॉन्टेक्स्ट ऑफ द स्टोरी. ते जी 5 वाक्य आपल्याला दिलेले आहेत, त्या 5 वाक्यांचा स्टोरीमध्ये कोणता अर्थ अभिप्रेत आहे आणि स्टोरीच्या बाहेर त्याचा कोणता अर्थ होतो हे आपल्याला सांगायचं आहे. आपलं पहिलं वाक्य यातलं, शी हॅड बीन होपिंग दे वुड टेक द टीचर अवे ऑल टुगेदर. दिस इज आवर फर्स्ट सेंटेन्स. ओके, आता स्टोरीच्या बाहेर, पुस्तकाच्या बाहेर त्याचा काय अर्थ होतो? मीनिंग टुडे. पुस्तकाच्या बाहेर त्याचा काय अर्थ होतो? शी हॅड बीन होपिंग दे वुड ऑफिशियली डिसमिस द टीचर फ्रॉम हिज जॉब. तिला असं वाटत होतं की तो जो टीचर आहे त्याला ऑफिशियली त्याच्या जॉबपासून काय करायचं? डिसमिस करायचं. हा स्टोरीच्या बाहेरचा अर्थ आहे. आता या स्टोरीमध्ये या वाक्याचा काय अर्थ आहे तो आपण बघू. ओके, आता स्टोरीमध्ये ह्या सेंटेन्सचा कोणता अर्थ अभिप्रेत आहे ते बघू आपण. मीनिंग इन द कॉन्टेक्स्ट ऑफ द स्टोरी. शी हॅड बीन होपिंग दे वुड रिमूव्ह द टीचर फ्रॉम द स्क्रीन परमनंटली. त्या स्क्रीनवरून त्या मेकॅनिकल टीचरला परमनंटली डिलीट करायचं असं मार्गीला वाटत होतं. नाव लुक ॲट द सेकंड सेंटेन्स. सेकंड सेंटेन्स इज, दे हॅड टेकन टॉमीज टीचर अवे फॉर नियरली अ मंथ. आता मीनिंग टुडे याचा स्टोरी बुकच्या बाहेर काय अर्थ आहे? दे हॅड सस्पेंडेड टॉमीज टीचर फॉर नियरली 1 month. लगभग 1 महिन्यासाठी टॉमीच्या टीचरला त्यांनी काय केलं? सस्पेंड केलं. नाउ व्हॉट इज द मीनिंग ऑफ दिस सेंटेन्स इन द कॉन्टेक्स्ट ऑफ द स्टोरी? दे हॅड स्टॉप्ड स्क्रीनिंग टॉमीज टीचर फॉर नियरली अ मंथ. लगभग 1 महिन्यासाठी टॉमीच्या टीचरला त्यांनी त्याच्या पडद्यावरती आणायला त्यांनी बंदी आणली होती. त्याच्या पडद्यावरती ते आणत नव्हते, पडद्यावरती आणणं त्यांनी बंद केलेलं होतं. नाउ वी विल मूव टुवर्ड्स अवर नेक्स्ट सेंटेन्स. Okay, our next sentence is, it wasn't a regular teacher, it was a man. Now meaning today outside the story. It wasn't the teacher who regularly did the teaching work in school. It was some person who taught the students. Regular teaching करणारा तो व्यक्ती नव्हता, तो कधीतरी विद्यार्थ्यांना शिकवण्याचं काम करत होता. ओके, what is the meaning of this sentence now in the context of the story? It was the mechanical teacher who gave lessons to students on screen regularly. तो मेकॅनिकल टीचर होता आणि तो विद्यार्थ्यांना स्क्रीनवरती रेग्युलरली टीचिंग करण्याचं काम करत होता. नाउ वी विल मूव टू अवर नेक्स्ट सेंटेन्स. अवर नेक्स्ट सेंटेन्स इज नंबर D. How could a man be a teacher? How could a man be a teacher? This is our next sentence. The meaning today. This question is meaningless in these days because teaching work is always done by some person, male teacher or female teacher. हा मार्गीला पडलेला प्रश्न होता. हा मार्गीला प्रश्न केव्हा पडलेला होता? जेव्हा ते पुस्तक वाचत असताना, जे रिअल बुक टॉमीला सापडलेलं होतं, ते रिअल बुक वाचत असताना टॉमीने तिला सांगितलं की जुन्या काळामध्ये टीचर कोण असायचे? तर पीपल असायचे, मॅन ऑर वुमन, हे टीचिंगचं काम करायचे. तेव्हा तिला हा प्रश्न पडला होता की हाऊ कुड अ मॅन बी अ टीचर. ठीक आहे, म्हणजे दिस इज द मीनिंग इन द कॉन्टेक्स्ट ऑफ द स्टोरी. स्टोरीच्या संदर्भात असा अर्थ या वाक्याला अभिप्रेत आहे. पण स्टोरीच्या बाहेर काय अर्थ आहे याचा? दिस क्वेश्चन इज मिनिंगलेस इन दिस डेज बिकॉज टीचिंग वर्क इज ऑलवेज डन बाय सम पर्सन. आजच्या काळामध्ये, ज्या काळात आपण जगतोय, ज्या काळामध्ये टॉमी किंवा मार्गी जगताय त्या काळात नाही, ज्या काळात आपण जगतोय त्या काळामध्ये टीचिंग करण्याचं काम कोण करतं?
टीचिंग करण्याचं काम प्रॉबॅबली अ मॅन ऑर अ वुमन यांच्याकडनंच केलं जातं. शिक्षणासाठी म्हणून कम्प्युटर्स, मोबाईल्स यांची मदत घेतली जाते, पण टीचिंग हे प्रॉबॅबली कोणाकडनं केलं जातं? ह्युमन बिंग्सकडनं केलं जातं. ठीक आहे. आता या वाक्याचा स्टोरीच्या संदर्भात कोणता अर्थ घेतला जातो? तो अर्थ आपण बघू. मीनिंग इन द कॉन्टेक्स्ट ऑफ द स्टोरी. They had the mechanical teacher and they didn't expect a man in place of the mechanical teacher. जेव्हा टॉमी आणि मार्गी ज्या काळामध्ये ते जगतायत ते वर्षे 2157. या 2157 या काळामध्ये मार्गी आणि टॉमी हे कोणीतरी ह्युमन बिईंग टीचर आहे याची ते कल्पना करू शकत नाही, कारण त्यांच्या मागे त्यांच्या काळामध्ये टीचिंग करण्याचं काम कोण करतंय? मेकॅनिकल टीचर इज गिव्हिंग देम देअर लेसन्स. आणि म्हणून मार्गी म्हणते की हाऊ कुड अ मॅन बी अ टीचर? एक माणूस शिक्षक कसा काय असू शकतो, असा प्रश्न या मार्गीला इथे पडलेला आहे. आपण आपल्या पुढच्या ओके नाउ आवर नेक्स्ट सेंटेन्स इज sentence number E. A teacher has to be adjusted to fit the mind of each boy and girl it teaches. Now, what is the meaning of this sentence outside the story? आजच्या काळामध्ये या वाक्याचा काय अर्थ होतो? The teacher has to deal with the students according to the need of the whole class and use a suitable method of teaching. आजच्या काळामध्ये जर या वाक्याचा अर्थ आपण घेतला तर तो कसा होईल की जे टीचर्स आहेत त्यांनी काय करायचं आहे की ऑल स्टुडंट्सच्या ज्या गरजा आहेत, ज्या नीड्स आहेत त्यांच्याशी डील करून त्या ओळखून एक अशी मेथड करायची की जी मेथड सगळ्या स्टुडंट्सला समजेल आणि त्या मेथडचा उपयोग टीचिंग करताना करायचा, असा अर्थ सध्या या वाक्याचा अभिप्रेत आहे. आता या वाक्याला पुस्तकामधून या वाक्याचा कोणता अर्थ होतोय, लेसनमधून कोणता अर्थ होतोय तो आपण बघू. द मीनिंग इन द कॉन्टेक्स्ट ऑफ द स्टोरी. द मेकॅनिकल टीचर हॅज टू बी repaired and made suitable according to the need of individual students or the subject taught. मेकॅनिकल टीचर जो असतो तो मेकॅनिकल टीचर या 2157 या काळामध्ये कसा केलेला आहे त्यांनी? एज ग्रुपनुसार त्याच्यामध्ये सगळे डेटा जो आहे तो डेटा फीड केलेला आहे आणि प्रत्येक इंडिव्हिज्युअल स्टुडंटला विषय शिकवण्याचं काम तो मेकॅनिकल टीचर त्या पद्धतीने करतो. नाव डिअर स्टुडंट्स, वी विल मूव टुवर्ड्स our next activity is related words. पेज नंबर 10 वरची आपली ही तिसरी ॲक्टिव्हिटी आहे रिलेटेड वर्ड्स. इथे बुक, स्कूल आणि फॅमिली या 3 शब्दांबद्दल आपल्याला मिनिमम 10 रिलेटेड वर्ड्स आपल्याला इथे सांगायचे. ओके, मग इथे बुक या शब्दाशी रिलेटेड वर्ड्स आपण बघू वन बाय वन. कव्हर्स, पेजेस, knowledge, students, novel, poverty, information, lessons, bookseller, book depot, author आणि टीचर हे बुक या शब्दाशी रिलेटेड असणारे शब्द आहेत. आपण आता पुढच्या ग्रुपकडे वळू. आपला पुढचा ग्रुप आहे स्कूल. आता स्कूल शब्दाबद्दल रिलेटेड 10 वर्ड्स आपल्याला सांगायचे आहेत. ओके, आता स्कूल या शब्दाशी रिलेटेड 10 शब्द आपल्याला द्यायचे. पहिला शब्द आहे आपला टीचर, स्टडी, स्टुडंट्स, एज्युकेशन, टीचर्स रूम, बुक्स, ॲक्टिव्हिटीज, होमवर्क, प्रिन्सिपल, क्लासेस, प्लेग्राऊंड आणि लायब्ररी. आता स्कूल या शब्दाशी अनेक असे शब्द तुमच्या डोक्यात असतील की जे रिलेटेड वर्ड्स आहेत स्कूल या शब्दाला. मग तुम्ही समोर स्क्रीनवर जे शब्द दिसत आहेत तेच शब्द लिहिले पाहिजेत असं अजिबात नाही. तुमच्या मनात जे रिलेटेड वर्ड्स आहेत ते तुम्ही तुमच्या वहीमध्ये लिहिताना मांडायचे आहेत. ठीक आहे, आपण आपल्या तिसऱ्या ग्रुपकडे वळू आता आणि तो तिसरा ग्रुप आहे आपला फॅमिली.
मग फॅमिली या शब्दाशी रिलेट करणारे 10 वर्ड्स आपल्याला द्यायचे. प्राईड, डॉटर, होम, स्मॉल, ग्रँडफादर, जॉईंट, आपण जॉईंट फॅमिली असं म्हणतो ना, म्हणून मग जॉईंट, प्रोटेक्शन, लव, बॉन्डिंग, अंकल, पॅरेंट्स, सन. हे 10 शब्द इथे दिलेले आहेत. पण याच्या व्यतिरिक्त जे शब्द तुम्हाला येत आहेत ते शब्द तुम्ही यामध्ये लिहायचे. विद्यार्थी मित्रांनो, आता थांबू इथे आपण. आजचं सेशन आपण इथं थांबवू. आजच्या सेशनवरती एक छोटासा स्वाध्याय मी तुम्हाला देतोय. पेज नंबर 10 वरचा जो तिसरा प्रश्न आहे, 10 रिलेटेड वर्ड्स फॉर 3 ग्रुप्स, बुक, स्कूल आणि फॅमिली. या 3 शब्दांसाठी 10 रिलेटेड वर्ड्स हे लिहायचे आहेत. ठीक आहे. वी विल मीट इन अवर नेक्स्ट सेशन.